आप देख रहे हैं इस वाई लाइव न्यूज। क्या आयुक्त थाने शहर में अन्य अनधिकृत निर्माणों पर भी कार्रवाई करेंगे या फिर न्यायालय के आदेश का इंतजार करेंगे? विक्रांत चौहान। थाने मनपा सीमा में अनधिकृत निर्माण फैल चुके हैं। वहीं दीवाशील क्षेत्र में 17 अनधिकृत इमारतों के मामले में उच्च न्यायालय ने सख्त रुख अपनाया है और मनपा आयुक्त सौरभ राव को व्यक्तिगत रूप से कौसा जाकर उन इमारतों पर कार्रवाई करने का आदेश दिया है। पिछले 3 वर्षों में बदले राजनीतिक हालात के अनुसार कोरोना काल में अनधिकृत निर्माणों के मामले में जिन सहायक आयुक्तों की जांच की जा रही है, उनमें से एक को पदोन्नत कर पूरे शहर में अतिक्रमण की जिम्मेदारी दी गई है। उन अतिक्रमण उपायुक्तों का तत्काल तबादला कर अपराध जांच विभाग से जांच कराई जानी चाहिए। साथ ही वर्ष 2015 से जो अधिकारी अतिक्रमण उपायुक्त और जोनल उपायुक्त के पद पर हैं, उनकी भी अनधिकृत निर्माण के मामले में जांच कराई जानी चाहिए, क्योंकि ऐसे भ्रष्ट अधिकारियों के आशीर्वाद से पूरे ठाणे शहर में बड़ी संख्या में अनधिकृत निर्माण कार्य हो रहे हैं। ऐसा आरोप ठाणे कांग्रेस अध्यक्ष विक्रांत चौहान ने मंगलवार को आयोजित एक संवाददाता सम्मेलन में लगाया। इस वक्त ठाणे कांग्रेस के प्रवक्ता राहुल पिंगले और हिंदुराव गलवे भी मौजूद थे। ठाणे से सारापुरी की रिपोर्ट। गायब असतात उपायुक्त मुख्यालय, उपायुक्त अतिक्रमण, सगळे परिमंडळाचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त गायब असतात, लोकांना भेटत नाही आणि जेवढ्या तक्रारी अतिक्रमणच्या आलेल्या आहेत 2015 पासून त्या तपासावा गुन्हे बघा नाही आणि त्याच्यावर त्या ठिकाणी काय काय कारवाई केली। MRTP ऍक्ट मध्ये क्लिअर कट दिलंय 260 पासून 268 पर्यंत की काय कारवाई झाली पाहिजे। पोलिसांना पत्र, पोलिसांची कर्तव्य, पोलिसांची बीट मार्शल फक्त पोरपोरी कुठे तलावावर बसलेत, कळलं कुठला फेरीवाला काय चायनीज विकतोय त्याच्याकडे पैसे वसूल करतात, बाकी सगळं सोडून देतात, धंदे चेन स्नॅचिंग सोडून देतात, मटक्याचे दारूचे धंदे सोडून देतात। एक बीट मार्शल हे कुठं पोरगा पोरगी बसलाय, कुठं काय चाललंय, तिथं जाऊन त्यांना पकडणार, साईडला नेणार, तुझ्या पालकांना सांगू का, मग पैसे घेतात। हे बीट मार्शलचं हे काम नाही। हे बीट अधिकारी सुद्धा ठाणे महानगरपालिकेतले त्यांचं काम आहे, यांना कर्तव्य दिलंय दोन MMC ऍक्ट 1949 मध्ये की यांनी कशी निर्बंध घालावे किंवा रिपोर्टिंग करावं। यांना अधिकार जरी नसले तरी यांचं काम हे बीट निरीक्षक जे नेमलेत MMC ऍक्ट प्रमाणे नेमलेत, हे कार्यकारी अभियंता जे नेमलेत बांधकाम खात्याचे, विद्युत खात्याचे, पाणी खात्याचे, हे जे टॅक्स खात्याचे किंवा शहर विकास विभागाचे, शहर विकास विभागाच्या कार्यकारी अभियंताची कर्तव्य आहेत तिथे दिलेत की तुमच्या इथे कुठले अनधिकृत बांधकाम होतात का, काही करत नाहीत। हे आयुक्त पण कॅबिन मध्ये बसत नाहीत, आढावा फक्त बैठका घेतात, VC घेतात, ही सगळी मंडळी आणि हुलाहुल करतात। ते कलेक्टर ऑफिस मधले पण अधिकारी ते सगळे, तो कलेक्टर पासून सगळे ते आता जे लोकप्रतिनिधी खासदार झाले, आमदार झाले, यांच्याबरोबर राहून काय ते आपत्कालीनच्या हे घेतात, शायनिंग मारतात। हे जनता दरबार सुरू आहे, सगळे शायनिंग आहे। अनधिकृत आमचा मूळ मुद्दा आता पहिला आम्ही घेतलाय, ठाणे काँग्रेसने अनधिकृत बांधकामं फोफावणारी थांबली पाहिजेत। जनतेला सुटकेचा श्वास, मग वाहतूक कोंडी असेल, घनकचरा असेल, त्यांना विद्युत पुरवठा असेल, त्यांना नागरी सुविधांचा पुरवठा असेल, हा ताण सामान्य टॅक्स पेअरवर होतो। एक संजय केळकर सोडले तर कुठलाच आमदार याच्यावरती ठोस भूमिका घेत नाही। सगळे स्वतःची माणसं सांभाळायला बघतात, एकीकडे सांगतात याचा तोडा, दुसरीकडे सांगतात याचा वाचवा। आमची ती भूमिका नाही, आमची ती भूमिका नाही। एक केळकर सोडले तर बाकी सगळे मौन बाळगून का आहेत, आमचा हा त्यांना प्रश्न आहे। तिकडे दिवा कोणाच्या अंडर येतो, खासदार कोण आहेत, मुख्यमंत्र्यांची चिरंजीव, ते का बोलत नाहीत? त्यांनी बोललं पाहिजे, अनधिकृत बांधकामं थांबवली पाहिजेत। का थांबवू शकत नाही? ते सचिन बोरसे सारख्याला इकडे घेऊन येतात शासनाकडून, तो 1 नंबर करप्ट, आता ते बसलेत पाठोळे बिटोळे, तो तायडे बिडे, मनीष जोशी पण करप्ट, ते गोदापुरे होते, सगळे करप्ट अधिकारी इथे बसवलेत। ते चूज अँड पिक प्रमाणे लोकांवर कारवाई करतात। त्या लॉनवर कारवाई केली, काय तो गोल्डन स्वॅनवर कारवाई केली, तो हॉटेल कुठलं ते राजपूतचं बॉम्बे डकवर कारवाई केली का? एवढ्या बाकीची बांधकामं दिसत नाही त्यांना,
या पोलीस कमिशनरला दिसत नाही, बळजबरी जागा कब्जा घेतला जातो, हे बिल्डर लोकांकडनं कब्जा घेतला जातो. रुनवड सारख्याच वरती आहे, बंगला बांधायला घेतलाय, त्या मिराणीचा बंगला बांधायला घेतलाय, तिकडे ते कब्जा घेतात घोडबंदरला. आम्ही तेच मागे सांगत होतो, बिल्डर लोक गुंड बसून कब्जा घेतात. झालेला नाहीये. विधी विभागामध्ये अशी काही प्रकरणं आहेत की ती पेंडिंग आहेत, त्याच्यामध्ये स्टे आहेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई झालेली नाहीये. आणि काही अधिकारी तर महानगरपालिकेमध्ये असे आहेत की त्यांची अतिक्रमणमध्ये जशी काही PhD झालेली आहे, 8-10 वर्ष ते त्या विभागामध्ये ठाण मांडून